हॅलो फ्रेंड, नमस्कार. बघा मी आज इथे अख्खी सोल्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे मसाला काय लागणार आहे ते सांगते. इथे बघा मी इथे खोबरं घेतलेलं आहे. इथे कांदा, कोथिंबीर, एक टोमॅटो आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या, अद्रकाचा तुकडा आणि इथे रस्सा घट्ट यासाठी थोडेसे तीळ आणि शेंगदाणे वापरत आहे. हे मी भाजत नाही, हा सर्व मसाला मी कच्चाच काढत आहे. तर बघा मी आधी यामध्ये खोबरं बारीक काढून घेते. बघा इथे मी खोबरं बारीक करून घेतलं आहे. यामध्ये आता कांदा, टोमॅटो हे सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक करून घेते. बघा इथे हा मसाला मिक्सरमधून बारीक करून तयार झालेला आहे. इथे मी एक गंज ठेवला, त्यामध्ये थोडीशी मोहरी, तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हा केलेला मसाला घालते. बघा हा मसाला छानसा तेल सुटेपर्यंत चांगला होऊ द्यायचा, कारण हा मसाला मी कच्चा काढलेला आहे. छान मंद आचेवर हा छान मसाला होऊ द्यायचा आपल्याला. तर बघा आता यामध्ये थोडीशी हळद घालते, 1 चम्मच धने पूड, थोडंसं लाल तिखट, मी 1.5 चम्मच लाल तिखट घातलेला आहे. आणि छान मसाला छान असा हा, यामध्ये थोडंसं मीठ. तर बघा इथे हा मसाला आपला छान तयार आहे. आणि इथे जे दाणे घेतले होते ते दाणे यामध्ये टाकून घेतले. थोड्यावर परतून त्यामध्ये थोडंसं पाणी घालते. तर बघा हे यावर एक झाकण ठेवून थोड्यावर याला दाणे शिजेपर्यंत वाफ येऊ द्या. तर बघा इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता मी हे एका बाउलमध्ये काढते. बघा मी इथे ही डिशमध्ये काढलेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.